तर जय श्रीराम जय शिवराय भावांनो, सकाळ सकाळ उठून मी निघलो होतो कॉलेजच्या दिशेने. कॉलेजमध्ये गेलो तर आपली आज परेड होती. तर परेड होती त्याच्यामुळे आपली परेडची सगळी टीम जिममध्ये वॉर्मअप करत होती. त्याच्यानंतर परेडसाठी आपल्या कॉलेजच्या ग्राउंडवर आलो. तर पाहू शकता मित्रांनो, आपण आज परेडला आलेलो आहे आणि सगळे आपली परेडची गँग आहे. एवढे जेवढे मित्र दिसतोय सगळे परेड वाले. त्याच्यानंतर परेडसाठी उभा राहून घेतलं सगळ्यांनी. मग त्याच्यानंतर ध्वजारोहण झालं. प्रमुख पाहुण्यांनी परेडचं निरीक्षण केलं आणि परेड सुरू झाली. परेड संपल्यावर प्रमुख पाहुण्यांनी भाषण केलं. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रम संपत आला होता, पण तरीही आपल्या कार्यकर्त्यांना शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचा होता. त्याच्यामुळे वेलकम काउंटरवर उभं राहून पाहत होते. कॉलेजच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात मन भरून नाचता नाही आलं, त्याच्यामुळे आत्ताच ते नाचत होते. सगळं झालं, पण आपले कार्यकर्ते बिस्किटाची वाट पाहत होते, पण बिस्किट काही शेवटपर्यंत भेटलेच नाही त्यांना. बिस्किटांसाठी कार्यकर्ते हाणामारीवर उतरून आले होते. त्याच्यामुळं मी जीव वाचून पळून आलो आपल्या घरी. गायांचं खाद्य संपलेलं होतं, मग खाद्य बनायचं होतं. मग खाद्य घेऊन निघलो घराच्या दिशेने. बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.